नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलमध्ये. मित्रांनो, राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्यातील वाढती ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षात घेता सरकारच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत. ज्येष्ठ नागरिकांचे वय वाढल्यानंतर आरोग्याच्या समस्या, आर्थिक अडचणी आणि दैनंदिन जीवनातील अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे अशा नागरिकांना आर्थिक आधार आणि आवश्यक सुविधा मिळाव्यात यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शनसारखी योजना आणि विविध सुविधांबाबत चर्चा सुरू आहे. मित्रांनो, या योजनेमध्ये कोण पात्र असणार, कोणत्या अटी लागू असतील, अर्ज कसा करायचा, कोणती कागदपत्रे लागतील आणि ज्येष्ठ नागरिकांना कोणकोणत्या सुविधा मिळू शकतात याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आजच्या काळामध्ये आपल्या राज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर अनेक नागरिकांना रोजच्या जीवनामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मित्रांनो, वय वाढल्यानंतर शरीराची ताकद कमी होते. अनेक ज्येष्ठ नागरिकांना डोळ्यांनी कमी दिसणे, ऐकण्यामध्ये अडचण येणे, चालताना त्रास होणे तसेच विविध आजारांचा सामना करावा लागतो. यासोबतच अनेक ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक अडचणी देखील निर्माण होतात. कारण वय वाढल्यानंतर नियमित उत्पन्नाचे साधन कमी होते आणि औषधोपचार तसेच दैनंदिन खर्च भागवणे कठीण जाते. काही ज्येष्ठ नागरिकांना कुटुंबाकडून अपेक्षित आधार मिळत नाही. त्यामुळे अशा नागरिकांना स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. यात सर्व परिस्थितीचा विचार करून ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत मिळावी, त्यांचे जीवन अधिक सुलभ व्हावे आणि त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात भर दिला जात आहे. या योजनाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना आधार देण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे वयाची 60 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक मदत उपलब्ध करून देणे हा आहे. मित्रांनो, वय वाढल्यानंतर अनेक ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन गरजा पूर्ण करताना अडचणी येतात. तसेच औषधोपचार, आरोग्याशी संबंधित खर्च आणि इतर आवश्यक गरजांसाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असते. याच गोष्टी लक्षात घेऊन मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना मदत देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र काही काळ निधी उपलब्ध नसल्यामुळे या योजनेच्या लाभामध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळण्यात विलंब झाला होता. आता सरकारकडे निधी उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा एकदा या योजनेचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना देण्याबाबत माहिती समोर येत आहे. या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय आणि सविस्तर माहिती सरकारच्या अधिकृत घोषणेनंतर स्पष्ट होणार आहे. मित्रांनो, आता ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 60 वर्षावरील नागरिकांना मिळणाऱ्या संभाव्य पेन्शनबाबत. मित्रांनो, सध्या अनेक ठिकाणी अशी चर्चा सुरू आहे की 60 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 3000 रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाऊ शकते. ही माहिती सध्या सोशल मीडिया आणि विविध माध्यमातून समोर येत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये या योजनेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. जर ही योजना लागू झाली तर 60 वर्षावरील नागरिकांना दर महिन्याला आर्थिक आधार मिळण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे औषधोपचार, दैनंदिन गरजा आणि इतर खर्च भागवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना मोठा आधार मिळू शकतो. मात्र मित्रांनो, याबाबत एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. ही योजना अधिकृतपणे लागू होण्यासाठी सरकारकडून शासन निर्णय म्हणजे GR जारी होणे गरजेचे आहे. सरकारकडून अधिकृत GR आल्यानंतरच पेन्शनची रक्कम, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि लाभार्थ्यांना पैसे कधीपासून मिळणार याची संपूर्ण माहिती स्पष्ट होणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी अधिकृत घोषणेची वाट पाहणे आवश्यक आहे. मित्रांनो, आता आपण ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या संभाव्य सुविधांबद्दल माहिती पाहूया. मित्रांनो, फक्त आर्थिक मदतच नाही तर ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडतील अशा विविध सुविधा देण्याबाबत देखील माहिती समोर येत आहे. वय वाढल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना प्रवास, आरोग्य आणि औषधोपचार यांसारख्या गोष्टी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे अशा नागरिकांना आधार मिळावा यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार केला जात आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची सुविधा म्हणजे आर्थिक मदत किंवा पेन्शन. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक आधार मिळू शकतो. तसेच ज्येष्ठ नागरिकांना ST प्रवासामध्ये सवलत मिळणे, रुग्णालयामध्ये उपचारासाठी मदत मिळणे आणि BP, शुगर यासारख्या आजारांसाठी आवश्यक औषधांची मदत मिळणे अशा सुविधांबाबत माहिती सांगितली जात आहे. या सुविधा ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप उपयोगी ठरू शकतात. कारण वाढत्या वयामध्ये आरोग्य आणि आर्थिक मदतीची गरज जास्त असते. मात्र मित्रांनो, या सर्व सुविधांची अंतिम यादी आणि कोणत्या सुविधा नेमक्या मिळणार आहेत याची माहिती सरकारकडून अधिकृत निर्णय आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
मित्रांनो, आता आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या पात्रता अटी लागू होऊ शकतात याबद्दल माहिती पाहूया. मित्रांनो, कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी काही नियम आणि अटी पूर्ण करणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या या योजनेमध्ये देखील काही पात्रता निश्चित केल्या जाऊ शकतात. सर्वात महत्त्वाची अट म्हणजे लाभ घेणाऱ्या व्यक्तीचे वय 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक असू शकते. म्हणजे ज्या नागरिकांनी वयाची 60 वर्षे पूर्ण केली आहेत अशा ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. यानंतर दुसरी महत्त्वाची अट म्हणजे अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा कमी असणे आवश्यक असू शकते. कारण आर्थिकदृष्ट्या गरजू ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा फायदा मिळावा हा यामागचा उद्देश असू शकतो. तसेच अर्जदाराच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये नसावा अशी अट देखील लागू होण्याची शक्यता आहे. याशिवाय लाभ घेण्यासाठी अर्ज करणारी व्यक्ती महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक असू शकते. मित्रांनो, या सर्व पात्रता सध्या संभाव्य स्वरूपात सांगितल्या जात आहेत. सरकारकडून अधिकृत शासन निर्णय जारी झाल्यानंतरच अंतिम पात्रता आणि नियम स्पष्ट होतील. मित्रांनो, आता आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खाते आणि आधार कार्ड याबाबतची महत्त्वाची माहिती पाहूया. मित्रांनो, आज जवळपास सर्व सरकारी योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो. त्यामुळे लाभार्थ्यांचे बँक खाते योग्य असणे आणि आधार कार्डशी जोडलेले असणे खूप महत्त्वाचे असते. जर ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन किंवा आर्थिक मदत मिळणार असेल तर ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाऊ शकते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी सर्वात अगोदर आपले बँक खाते सुरू आहे का, त्यामध्ये कोणतीही अडचण नाही ना, तसेच आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का याची खात्री करून घ्यावी. तसेच आधार कार्डमधील नाव, जन्मतारीख आणि इतर माहिती योग्य आहे का हे देखील तपासून घेणे आवश्यक आहे. कारण आधार आणि बँक खात्यामध्ये काही समस्या असल्यास सरकारी योजनेचा लाभ मिळण्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते. म्हणून ज्येष्ठ नागरिकांनी वेळेत आपले आधार कार्ड अपडेट करून घ्यावे आणि बँक खात्याशी लिंक आहे की नाही याची तपासणी करून घ्यावी. मित्रांनो, आता आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असू शकतात याबद्दल माहिती पाहूया. मित्रांनो, कोणत्याही सरकारी योजनेचा अर्ज करताना काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागतात. कारण या कागदपत्रांच्या माध्यमातून अर्जदाराची ओळख, वय, उत्पन्न आणि रहिवासी याची पडताळणी केली जाते. या योजनेसाठी संभाव्य स्वरूपात काही महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक असू शकतात. यामध्ये सर्वात पहिले म्हणजे आधार कार्ड. आधार कार्ड हे लाभार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी महत्त्वाचे कागदपत्र आहे. यानंतर बँक पासबुक आवश्यक असू शकते. कारण योजनेचा आर्थिक लाभ मिळाल्यास तो थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो. तसेच अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न तपासण्यासाठी उत्पन्न प्रमाणपत्र आणि महाराष्ट्र राज्यातील रहिवासी सिद्ध करण्यासाठी रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक असू शकते. याशिवाय अर्जदाराचे वय 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे हे सिद्ध करण्यासाठी वयाचा पुरावा देखील आवश्यक असू शकतो. मात्र मित्रांनो, ही कागदपत्रांची माहिती सध्या संभाव्य स्वरूपात सांगितली जात आहे. सरकारकडून अधिकृत शासन निर्णय जारी झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रांची अंतिम यादी स्पष्ट होईल. मित्रांनो, आता आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया कशी असू शकते याबद्दल माहिती पाहूया. मित्रांनो, जर सरकारकडून ही योजना अधिकृतपणे सुरू करण्यात आली तर ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा लागू शकतो. अर्ज करण्यासाठी सरकारकडून ऑनलाईन पद्धत उपलब्ध करून दिली जाऊ शकते किंवा संबंधित सरकारी कार्यालयामध्ये जाऊन अर्ज करण्याची सुविधा दिली जाऊ शकते. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागू शकते. परंतु मित्रांनो, सध्या अर्ज कुठे करायचा, कोणत्या वेबसाईटवर अर्ज करायचा किंवा कोणत्या कार्यालयामध्ये अर्ज स्वीकारले जातील याबाबत अंतिम माहिती उपलब्ध नाही. सरकारकडून अधिकृत शासन निर्णय जारी झाल्यानंतरच अर्ज प्रक्रिया, अधिकृत पोर्टल आणि अर्ज करण्याची संपूर्ण पद्धत स्पष्ट होणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी कोणत्याही चुकीच्या माहितीकडे लक्ष देऊ नये आणि सरकारच्या घोषणेची वाट पाहावी. मित्रांनो, आता आपण या योजनेबाबत सर्वात महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया. मित्रांनो, सध्या ज्येष्ठ नागरिकांसाठी 3000 रुपये पेन्शन आणि विविध सूचनांबाबत अनेक ठिकाणी चर्चा सुरू आहे. अनेक नागरिकांना या योजनेची आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु कोणतीही सरकारी योजना पूर्णपणे लागू करण्यासाठी सरकारकडून अधिकृत घोषणा होणे आवश्यक असते. सरकार जेव्हा एखादी योजना सुरू करते तेव्हा त्यासाठी शासन निर्णय म्हणजेच GR जारी केला जातो. या GR मध्ये योजनेचे नाव, कुणाला लाभ मिळणार, कोणत्या अटी असणार, अर्ज कसा करायचा, कोणती कागदपत्रे लागणार आणि लाभ कधीपासून मिळणार याची संपूर्ण माहिती दिली जाते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील या योजनेबाबत अधिकृत शासन निर्णय आल्यानंतरच सर्व गोष्टी स्पष्ट होतील. मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमातून येणाऱ्या कोणत्याही अपूर्ण माहितीकडे लक्ष देऊ नका. सरकारकडून अधिकृत माहिती जाहीर झाल्यानंतरच योजनेची खरी आणि अंतिम माहिती समोर येईल. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी कोणतीही घाई न करता अधिकृत घोषणेची वाट पाहावी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी समोर आलेल्या महत्त्वाच्या अपडेटची संपूर्ण माहिती समजून घेतली. 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आर्थिक मदत, पेन्शन आणि विविध सुविधांबाबत सध्या माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या माध्यमातून
ज्येष्ठ नागरिकांना मदत मिळावी यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र मित्रांनो, 3,000 रुपये पेन्शन आणि इतर सुविधांबाबत अंतिम निर्णय सरकारकडून अधिकृत शासन निर्णय म्हणजेच GR जारी झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि सरकारच्या अधिकृत घोषणेची वाट पाहावी. या योजनेबाबत किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी येणाऱ्या कोणत्याही नवीन अपडेटबाबत माहिती समोर आली तर ती सर्वात आधी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाईल. मित्रांनो, जर तुम्हाला शेती आणि सरकारी योजनांच्या अशाच महत्त्वाच्या अपडेट्स दररोज आपल्या मोबाईलवर मिळवायच्या असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की सहभागी व्हा. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ महाराष्ट्रातील जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांपर्यंत शेअर करा. अशाच प्रकारच्या सरकारी योजना, पेन्शन अपडेट आणि शेतकरी योजनांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन महत्त्वाच्या अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.